मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरच मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं। मुख्यमंत्र्यांना या संदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला त्यांच्याकडून लेखी उत्तर दिलं जातंय। होय, हे खरं आहे असं लेखी उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं। त्यामुळे पुन्हा एकदा सरसकट कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा ऐरणीवरती आलाय। मनोज जरांगेंचं पहिल्या टप्प्यातलं जेव्हा उपोषण सुरू होतं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी स्वतः येत त्यांच्याशी संवाद साधला आणि मग त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं होतं। आपले प्रतिनिधी राहुल कुलकर्णी आपल्याला याविषयीची माहिती देतात। राहुल, मुख्यमंत्र्यांच्या उत्तरातनं कोणत्या गोष्टींचा खुलासा होतोय? सगळ्यात पहिला प्रश्न। एक तर ज्ञानदा, यामागचं जे राजकारण सुरू आहे आणि मंत्रिमंडळातलेच मुख्यमंत्र्याचे सहकारी हे ज्या पद्धतीचा प्रश्न उपस्थित करतायत तो भाग जरा नंतरच्या टप्प्यात आपण सांगू। परंतु कायदेशीर बाब अशी आहे की न्यायमूर्ती संदीप शिंदे ही जी समिती सध्या महाराष्ट्रामध्ये कुणबी प्रमाणपत्राचा शोध घेत आहे त्या समितीची कार्यकक्षा वाढवण्यात आलेली आहे, हे तर खरंच आहे। पूर्वी 4 कागदपत्र 1967 आधीची पाहिली जात होती, आता ती 12 कागदपत्र पाहिली जात आहेत आणि त्याची व्याप्ती एवढी मोठी आहे की आपण बघतो आहोत की अगदी मराठवाड्यामध्ये सुद्धा आपणच ज्या वेळेला शेवटचा रिपोर्ट केला त्यावेळेला 27,000 मराठा कुणबी अशा नोंदी आढळून आलेल्या होत्या। आता असं जर सरसकट प्रमाणपत्र द्यायचं झालं तर ते कायदेशीर चौकटीवरती किती टिकेल हा महत्वाचा भाग आहे आणि त्याबद्दल अनेक जणांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत। परंतु हे उपोषण हे मराठा समाजाला समुदायाला आरक्षण देण्यासंदर्भात आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या आश्वासनानंतरच मागे घेण्यात आलं आहे का असा प्रश्न विचारला गेलेला होता आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी निसंदिग्ध शब्दामध्ये हो, हे खरं आहे असं सांगितलेलं आहे। म्हणजे एरवी ज्या वेळेला असे प्रश्न विचारले जातात त्यावेळेला मी बघतो की हे अंशतः खरं आहे वगैरे असं म्हटलं जातं, परंतु प्रश्न फार व्यवस्थित होता आणि त्याला तेवढंच व्यवस्थित उत्तर दिलंय। श्री अशोक भाई जगताप, सतेज उर्फ बंटी पाटील, अभिजित वंजारी, राजेश राठोड, जयंत आसगावकर वगैरे मंडळींनी फार स्पेसिफिक प्रश्न विचारलाय की आंतरवली सराटी जिल्हा जालना गावात संपूर्ण मराठा समुदायाला आरक्षण आणि सरसकट कुणबी असे जातीचे दाखले मिळण्यासाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी माहे सप्टेंबर 2023 मध्ये बेमुदत उपोषण आणि आंदोलन केलं असल्याचे तसेच शासनाकडून ठोस आश्वासन मिळाल्यानंतर श्री जरांगे पाटील यांनी सदर उपोषण सोडल्याचे निदर्शनास आले आहे। हे खरे आहे का? त्यावरती मुख्यमंत्री असं म्हणतायत की हो, ते खरं आहे। आता यातनं राजकारणाचा भाग असा आहे की मंत्रिमंडळातले सहभागी असलेले मंत्री श्री छगन भुजबळ असं म्हणतात की सरसकट प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे। आयोग हा आयोग न राहता तो मराठा समाजाचा आयोग झालेला आहे। मधल्या काळामध्ये याच मंत्रिमंडळात सहभागी असलेल्या विशेषतः भारतीय जनता पार्टीकडनं सहभागी असलेल्या मंडळींनी ओबीसी समाजाचा आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही परंतु मराठा समाजाला मी वेगळं आरक्षण देऊ असं म्हटलंय। हाच मुद्दा श्री छगन भुजबळ यांनी पुढे मांडला की आता मराठा समाज राहिलाय कुठे, कारण सगळ्यांनाच सरसकट प्रमाणपत्र दिले जात आहेत। हा झाला राजकारणाचा भाग, कारण खुद्द मुख्यमंत्री त्या स्वतः ते पहिल्यांदा आंतरवली सराटीमध्ये गेले, त्यानंतर 3 सन्माननीय न्यायाधीश गेले, त्यातल्या एका न्यायाधीशाची आता राज्य मागास आयोगावरती नियुक्ती झालेली आहे। त्यानंतर हे त्यांनी जाहीरपणे कुठेही म्हटलेलं नाही की मराठा समाजाला सरसकट आम्ही कुणबी प्रमाणपत्र देत आहोत, परंतु विधिमंडळाच्या पटलावरती ज्यावेळेला मुख्यमंत्री असं म्हणतात की हो, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या आश्वासनानंतरच श्री मनोज जरांगे यांचं उपोषण सुटलं। आता विधिमंडळामध्ये आलं म्हणजे हे कायदे बनवणारं मंडळ आहे आणि मनोज जरांगे यांची तर भूमिकाच ती आहे की येत्या 24 तारखेला जर आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळाली नाहीत तर आम्ही पुढचं आंदोलन करू। याच्यातनं खूप सारे राजकीय अर्थ निघतात, त्या राजकीय अर्थाचे अनेक अन्वयार्थ पण निघतात। एक सरळ दिसतं आहे की मुख्यमंत्री हे मनोज जरांगे यांना असं आश्वासन त्यांनी दिले की आम्ही कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भामध्ये कार्यवाही करू। धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केल्यापासून सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं अशी मागणी केलेली होती। त्या संदर्भातला प्रश्न काँग्रेसच्या काही आमदारांनी उपस्थित केला आणि त्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक उत्तर दिलेलं आहे, होय, हे खरं आहे म्हणून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।